बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते। कोकणासाठी उद्धव ठाकरेंची शिवबंधन परिक्रमा असणार आहे आणि ऑगस्टमध्ये रायगड असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्गात ठाकरेंचा दौरा पार पडतोय। संघटनात्मक बांधणीसाठी उद्धव ठाकरेंचा हा कोकण दौरा असणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीसाठी उद्धव ठाकरे यांचा हा कोकण दौरा आहे। 16 ते 30 जुलै दरम्यान ऑगस्टमध्ये होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार बाळ माने कोकण भागामध्ये दौरा करून नियोजन करणार आहेत। स्नेहा जाधव आमच्या प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। स्नेहा, आपण बघतोय कोकणासाठी आता उद्धव ठाकरेंची शिवबंधन परिक्रमा असणार आहे, काय माहिती आहे याबद्दल? नक्कीच आज शिवसेना भवन येथे कोकणातील पदाधिकाऱ्यांची बैठक होती आणि उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक जी आहे ती पार पडलेली आहे। बैठकीला माजी खासदार राजन विचारे हे उपस्थित होते, तसंच वैभव नाईक हे देखील उपस्थित होते आणि त्यानंतर विधान परिषदेचे कामकाज आवरून देखील उद्धव ठाकरे या सेना भवन येथे दाखल झालेले होते। त्यानंतर आपण जर पाहिलं तर शिवबंधन परिक्रमा ही कोकणासाठी उद्धव ठाकरे यांची असणार आहे। ऑगस्ट महिन्यात उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर असणार आहेत। कोकणमधील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथे उद्धव ठाकरे यांचा दौरा असणार आहे आणि खरं तर हा दौरा आपण पाहायला गेलं तर महत्त्वाचा ठरणार आहे, कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्या अनुषंगाने हा उद्धव ठाकरे यांचा कोकण जो दौरा असेल तो महत्त्वाचा ठरेल। दरम्यान 15 ते 30 जुलै दरम्यान हा ऑगस्टमध्ये होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती खरं तर आपण बघायला गेलं तर आमदार बाळ माने यांनी हा कोकण भागात दौरा नियोजित करून दिलेला आहे। म्हणूनच खरं तर हा उद्धव ठाकरे यांचा दौरा जो आहे आगामी ज्या निवडणुका आहे त्या अनुषंगाने महत्त्वाचा समजला जातोय। अगदीच महत्त्वाचा दौरा असणार। स्नेहा, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।